सोलापूर शहरातील मार्केटयार्ड परिसरातील शेतकी फार्मजवळ नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या एका शेतकऱ्याला 4 अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना 8 मे रोजी घडली। या प्रकरणी हनुमंत यशवंत कोळी वय 35 राहणार एणकी यांनी जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या प्रकरणाचा तपास अवघ्या 24 तासात पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांसह 4 ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांसह अयान अब्दुल कादर शेख वय 35 राहणार मित्रनगर, सोहेल सादिक शेख वय 22 या 4 पोलिसांनी पकडले। यातील अयान व सोहेल याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपींनी फिर्यादी हनुमंत कोळी यांच्याकडून UPI द्वारे पैसे घेऊन ते पैसे बियर शॉपीला पाठवून पार्टी केली अशी माहिती तपासात पुढे आली। ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड, अंमलदार राजेश घोडके, किरण जाधव, दत्ता काटे, दत्ता मोरे, शिव लोहार, अभि पवार यांनी केली। फिर्यादी हनुमंत कोळी हे 7 मे रोजी कांदे विक्रीसाठी सोलापूर मार्केटयार्ड येथे आले होते। 8 मे रोजी सकाळी हैदराबाद रोडवरील शेतकी फार्मच्या मोकळ्या जागेत नैसर्गिक विधीसाठी थांबले होते। त्यावेळी 4 आरोपी आले होते। त्यातील एकाने त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली, दुसऱ्याने पोटाला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली। आरोपीने त्यांच्या मोबाईलमधील UPI उघडून फिर्यादीच्या बँक खात्यातून 735 रुपये दुसऱ्या खात्यावर वर्ग केले। आरोपीने 30,000 रुपये किमतीची दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 35,300 रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले होते। Now and press the bell icon. Never miss a